नमस्कार, रामकृष्ण हरी. मी आपल्या सर्वांचा मित्र श्री शशिकांत पुंडा आणि मी आत्ता आहे वडगाव काशिंबेग या ठिकाणी. जर आपण अष्टविनायकाची यात्रा केली असेल तर आपली ही यात्रा निश्चितपणाने अधुरी राहिली असेल. कारण आपण जर या ठिकाणाला भेट दिली नसेल तर निश्चितपणाने आपली अष्टविनायक यात्रा पूर्ण झाली असं म्हणता येणार नाही. कारण या ठिकाणी लेण्याद्रीचा जो गिरिजात्मक आहे ते अर्धपीठ आणि हे वडगाव काशिंबेग येथील एक अर्धपीठ या ठिकाणी आपण बघू शकता. या व्हिडिओच्या माध्यमातून खडकातून प्रकट झालेली गिरिजात्मक अर्थात लेण्याद्रीचा जो गणपती आहे त्या ठिकाणी फक्त तोंड आहे आणि या ठिकाणी सोंड आहे. अशा पद्धतीने हे पूर्ण पीठ होत आहे. आणि जर आपण या ठिकाणी येऊन दर्शन घेतलं नसेल तर निश्चितपणाने आपली ही यात्रा सफल झाली असं म्हणता येणार नाही. सुमारे 400 वर्षापूर्वीचं हे पुरातन असं मंदिर आहे आणि या मंदिराचं आपण बघू शकता यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करता येत नाही. कारण खडकातून प्रकट झालेली ही गिरिजात्मक अर्थात लेण्याद्री गणपतीची ही सोंड आहे. पेशवेकालीन असं हे हेमाडपंथी मंदिर आहे आणि हे स्वयंभू आहे. या ठिकाणी माझ्या समवेत तिखे काका आहेत. काका, या मंदिराचा इतिहास सांगा जरा. काय या गणपतीविषयी माहिती सांगा. हे स्वयंभूमध्ये अर्धपीठ हे खडकात प्रगट झालेला आहे. त्याला कोणी बसवला नाही किंवा काय नाही 400-500 वर्ष होऊन गेलेली आहे. आणि या ठिकाणी पेशवे देखील मला वाटतं काहीतरी मदत करत होते असं मी ऐकले. पेशव्यांच्या काळापासून ह्या गणपतीला मदत होत आहे आणि आता याला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळालेला आहे. यात्रा कधी असते साधारण? भाद्रपद शुद्ध चतुर्थीला. तर अशा पद्धतीने वडगाव काशिंबेग या ठिकाणी गिरिजात्मक लेण्याद्रीमधील गणपतीची ही सोंड मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे. परत एकदा अशाच एका व्हिडिओ समेत आपल्याला भेटत राहू. तोपर्यंत आपणा सर्वांना रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.